अंधाराकडून प्रकाशाकडे नेणारा प्रवास, अज्ञानाचा तिमीर नष्ट करून ज्ञानाचा उजेड पाडणारा मार्ग आणि या मार्गावर आपल्याला हात धरून चालायला लावणारी एक अदृश्य शक्ती म्हणजेच गुरु होय. याच गुरूंना ईश्वरासमान मानून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते ती गुरुपौर्णिमा. नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपणा सर्वांचे यामीज लाईफस्टाईलमध्ये. तर गुरुपौर्णिमेनिमित्त गुरूंच्या चरणी कोणत्या सेवा रुजू कराव्यात, कोणते पारायण करावे, गुरुचरित्र पारायण करावे का, आणि हे पारायण कोणी कोणी करावे, महिलांनी हे पारायण करावे का, आणि जर महिलांनी हे पारायण करू नये असे म्हटले जात असेल तर महिलांनी नेमके कोणते पारायण करावे आणि ते कसे करावे, या सर्वांविषयी माहिती जाणून घ्यायची असेल तर आजचा व्हिडिओ पूर्ण नक्की बघा. आणि व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग पटकन व्हिडिओला सुरुवात करूया. आषाढ महिन्यातील शुद्ध पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. भारतीय संस्कृतीत गुरुला ब्रह्मा, विष्णू आणि महेशाच्या समान दर्जा दिला गेलेला आहे. या गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा सुद्धा म्हटले जाते. त्याचे कारण हा दिवस 4 वेदांचे म्हणजेच ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद आणि अथर्ववेद यांचे विभाजन करणारे आणि महाभारत पुराणांचे रचनाकार थोर अशा महर्षी व्यास यांचा जन्मदिवस मानला जातो. त्यांना आद्यगुरु देखील मानले जाते. 4ही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषींची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदांचे ज्ञान दिलेले आहे. ते आपले आद्य गुरु आहेत. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूंना व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे. महर्षी व्यासांच्या योगदानाच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी गुरुपौर्णिमेलाच व्यास पौर्णिमा असे म्हटले जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने, उत्साहाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असत. शिक्षणाचा कालावधी पूर्ण झाल्यानंतर गुरुपूजा करून गुरुदक्षिणा देत असत. त्यामुळे आधुनिक काळातही वेगवेगळ्या पद्धतीने गुरुपूजन करण्याची प्रथा आहे. या दिवशी केवळ गुरुच नाही, केवळ शिक्षकच नाही तर आई वडील, मोठे भाऊ बहीण यांची सुद्धा पूजा करण्याची प्रथा आहे. जी व्यक्ती आपल्याला गुरुस्थानी आहे, जी आपल्याला योग्य मार्ग दाखवत असते, त्या कोणत्याही व्यक्तीची तुम्ही आजच्या दिवशी पूजा करू शकता. या दिवशी वस्त्र, फळे, फूल आणि हार अर्पण करून तुम्ही गुरूंचा आशीर्वाद घेऊ शकता, त्यांचा नमस्कार करू शकता. कारण गुरूंचा आशीर्वाद विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी आणि ज्ञानवर्धनासाठीच असतो. व्यासांनी रचलेल्या ग्रंथांचा अभ्यास आणि मनन करून त्यांच्या उपदेशांचे आचरण करून सुद्धा आपण हा सण साजरा करू शकतो. गुरुपौर्णिमा हा सण हा काही अंधश्रद्धा नाही, तर ती गुरूंप्रती दाखवलेली एक कृतज्ञता आहे, एक विश्वास आहे आणि एक आदर आहे. ही झाली आपल्या आयुष्यातल्या व्यक्तिरूपी गुरूंची तुम्ही पूजा कशी करायची. आता आपण पाहूया गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही कोणकोणत्या सेवा करू शकतात. तर गुरुपौर्णिमेला श्री गुरुचरित्र सारामृत, गुरुगीता किंवा ज्ञानेश्वरी यांपैकी कोणत्याही एका ग्रंथाचे पारायण करणे अतिशय श्रेष्ठ मानले जाते. या दिवशी महर्षी व्यासांचे पूजन केले जात असल्याने वेद किंवा महाभारत यांच्या वाचनाचेही विशेष महत्त्व आहे. तुमच्या वेळेनुसार, सोयीनुसार, आवडीनुसार तुम्ही पारायणाची निवड करू शकता. तर आता आपण या ग्रंथांची अगदी थोडक्यात माहिती पाहूया, जेणेकरून तुम्हाला कोणते पारायण करायचे आहे हे ठरवता येईल. तर सर्वप्रथम आहे श्री गुरुचरित्र. श्री गुरुचरित्र हा दत्त संप्रदायातील अत्यंत महत्त्वाचा ग्रंथ आहे. याला 5वा वेद मानले जाते. यात 53 अध्याय असतात. 7 दिवसांच्या सप्ताह स्वरूपात तुम्ही हे पारायण करू शकता किंवा वेळ कमी असल्यास तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजेच सप्तशती गुरुचरित्र सार वाचू शकतात. तसेच तुम्ही गुरुगीता या ग्रंथाचे सुद्धा वाचन करू शकता. तसेच तुम्ही ज्ञानेश्वरीचे सुद्धा वाचन करू शकता. ज्ञानाच्या प्राप्तीसाठी संत ज्ञानेश्वरांनी या ग्रंथाचे लेखन केले होते. त्यामुळे अध्यात्म आणि भक्तीचा प्रसार करण्यासाठी आणि ज्ञानाच्या प्राप्तीसाठी संत ज्ञानेश्वरांच्या या ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकता. गुरुपौर्णिमेनिमित्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे आपल्या भागात जास्त प्रचलित आहे. त्यामुळे या गुरुपौर्णिमेला तुम्ही श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे पारायण नक्की करा असे मी तुम्हाला सुचवेल. कारण गुरुपौर्णिमेला श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. गुरुपौर्णिमेला श्री गुरुचरित्र पारायण करण्याचे मुख्य कारण म्हणजे या दिवशी ब्रह्मांडात गुरुतत्व नेहमीपेक्षा 1000 पटीने अधिक कार्यरत असते, जागृत असते. हे पारायण भक्तांना आध्यात्मिक ऊर्जा प्रदान करते, मानसिक अस्वस्थता दूर करते आणि आपल्या मनातील इच्छा संकल्प पूर्ण करण्यासाठी अत्यंत फलदायी मानले जाते. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ केवळ एक पोथी नसून त्याला 5वा वेद मानले जाते. या श्री गुरुचरित्रामध्ये श्रीपाद वल्लभ आणि श्री नृसिंह सरस्वती यांच्या लीला, अवतार कार्य
आणि त्यांनी दिलेला उपदेश यांचे वर्णन केलेले आहे। या ग्रंथाच्या वाचनाने सर्व प्रकारचे दोष, विघ्ने आणि दुःख दूर होतात। आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनात मनाला स्थिरता मिळवणे अत्यंत कठीण झालेले आहे। गुरुचरित्राचे नित्य किंवा संकल्पयुक्त वाचन केल्याने चित्त शुद्ध होते, वाईट विचारांचा नाश होतो आणि घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते। आता आपण पाहूया गुरुचरित्राचे पारायण कोण करू शकते। गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण कोणतीही श्रद्धाळू आणि नियम पाळण्याची तयारी असलेली व्यक्ती करू शकते। ज्यांची महाराजांवर नितांत श्रद्धा आहे ती व्यक्ती पारायण करू शकते। पुरुष किंवा स्त्रिया दोघेही पारायण करू शकतात। ग्रंथाचे पारायण करताना स्त्री पुरुष असा कोणताही भेदभाव नसला तरी काही विशिष्ट नियम आणि परंपरांचे पालन केले तर या सेवेतून मिळणारा लाभ उच्च पराकोटीचा असतो। दत्त संप्रदायातील काही जुन्या परंपरांनुसार असे मानले जाते की महिलांनी 53 अध्याय असणाऱ्या श्री गुरुचरित्र या मूळ ग्रंथाचे पारायण करू नये, तर त्याऐवजी गुरुचरित्र सारामृत किंवा सप्तशती गुरुचरित्र हा 700 ओव्या असणारा संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथ वाचण्याचा सल्ला दिलेला आहे। मी पुन्हा एकदा सांगेन की महिलांसाठी श्री परमहंस परिव्राजकाचार्य वासुदेवानंद सरस्वती म्हणजेच टेंबे स्वामींनी सप्तशती श्री गुरुचरित्र सारामृताची रचना केलेली आहे। त्यामुळे या पवित्र अशा ग्रंथाचे तुम्ही पारायण करू शकतात। त्यामुळे महिलांनी या ग्रंथाचे वाचन करावे आणि तुम्हाला जर तुम्ही स्त्री असूनही मूळ श्री गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करायचे असेल तर तुम्ही ते ब्राह्मणाकडून करून घ्यावे असे सांगितले जाते। तसेच श्री स्वामी समर्थ सेवा व आध्यात्मिक विकास मार्ग दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र हा ग्रंथ सुद्धा महिलांसाठी अतिशय उपयुक्त आहे। त्यामुळे तुम्ही या ग्रंथाचे पारायण करायला हरकत नाही। गुरुचरित्र ग्रंथ हे गुरुचरित्र विस्तृत, संक्षिप्त अशा 2 प्रकारचे आहे। सकाम संकल्प असेल तर विस्तृत गुरुचरित्र वाचन करावे, म्हणजेच तुम्ही तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी मनात एखादा संकल्प ठेवून एखादी इच्छा ठेवून जर हे पारायण करत असणार तर त्यासाठी तुम्ही विस्तृत गुरुचरित्र ग्रंथाचे वाचन करायचे आहे। आणि जर तुम्ही निष्काम संकल्प करत असणार म्हणजेच केवळ गुरूंची सेवा करायची म्हणून जर करत असणार तर त्यावेळी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र म्हणजेच सप्तशती गुरुचरित्र सार वाचले तरी सुद्धा चालते। गुरुचरित्र पारायण कसे करावे, त्यासाठी कोणते नियम पाळावेत, पाठ कसा मांडावा, या सर्वांची जर तुम्हाला माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून नक्की तसे कळवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी गुरुचरित्र पारायणाचा परिपूर्ण माहिती देणारा व्हिडिओ आणेन। तसेच मला आशा आहे की तुम्हाला आजचा व्हिडिओ अत्यंत माहितीपूर्ण वाटला असेल। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि यामीज लाईफस्टाईल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तसेच तुम्हाला अजून कोणत्या विषयांवर व्हिडिओ आवडेल ते सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग भेटूया अशाच एका नवीन माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत श्री स्वामी समर्थ। धन्यवाद।